स्थिती मन विषण्ण करून टाकणारी अशी ही स्थिती। आणि आता मराठवाड्यातल्या शेजारचा जिल्हा सोलापूर इकडे देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, कारण घर, पिकं, पाणी सगळं काही उद्ध्वस्त झालेलं बघायला मिळतंय। आणि यातून सावरायचं कसं असा सगळा मोठा प्रश्न आता त्या नागरिकांसमोर आहे। बघूया। राहायचं कुठे, झोपायचं कुठे, खायचं तरी काय, जनावरांना जगवायचं कसं? अतिवृष्टीचा तडाखा सहन करणाऱ्या बळीराजासमोर असे अनेक प्रश्न आवासून उभे राहिलेत। नजर जाईल तिथे फक्त पाणी, पाणी आणि पाणीच। सोलापूरच्या माढा तालुक्यातलं उंदरगाव, दुष्काळी गाव अशी ओळख असलेल्या गावात पाण्यासाठी वणवण करावी लागायची, आणि आता तेच पाणी संकट म्हणून गावात वास्तव्य करतंय। आपण आता उंदरगाव मध्ये उभे आहोत। ज्या पद्धतीचे महापुराची परिस्थिती आहे, आपल्यासोबत काही नागरिक आहेत। मामा, माडा तर दुष्काळी गाव म्हणायचे, काय भानगड आहे? दुष्काळी गावात आज पत्र पाणी कावा झालं ना असं। बर, आणि ही काय? ही पहिलीच बारी आहे पाणी यायची। एवढं पूर? हो, एवढा पूर आधी ह्याच्या नव्हता। किती घरं पाण्यात? तुमची घरं पाण्यात आहेत का? गरज पाण्यात आहे। दिलाय गावालाच पाक। लोकांचं लय बेकार अवस्था झाली। तिकडे 300 लोक अडकले, मस्की वस्ती नाही कडे 300 लोक अडकले ते। आता ही सगळे किती 16 गावात ही परिस्थिती? हा, सगळ्या गावात हीच परिस्थिती आहे। तुमच्या गावाला कालपासून पाण्याची वेळ आहे, मग खाय प्यायचं कसं चालू आहे? आता जवळ आमच्या जवळ आहे तेवढं आम्ही आता खाल्लंय। आता इथून पुढे नाही आम्हाला खायला काय। रक्ताचं पाणी करून जे पिकवलं होतं ते पाण्यानंच हिरावल्यामुळे या तरुणाच्या डोळ्यातही पाणी दाटलं। 2-3 एकर तुरी आहे, मूग आहे, उडीद आहे, ते पूर्णपणे पाण्यात गेलेले आहे। गुरांची वैरण, मका खाली कडवळ आहे, ते पूर्ण पाण्यात गेलेले आहे। आमची गुरं वर रस्त्याला 2 किलोमीटर वरती आम्ही आज 2 दिवस झालं उपाशी बांधलेले आहेत। अक्षरशः गुरांची अशी पोट ह्याच्यामध्ये गेलेले आहेत। दुभती जनावर आहेत, त्यांना कुठलेही चारा त्या ठिकाणी मिळालेला नाही। आमच्या वस्तीवर 3-4 कुत्रे, शेतकरी वर्ग आहे, कोंबडे आहेत, मांजर आहेत। अक्षरशः म्हणजे असे सैरावर आहेत सगळे, कारण त्याला कुठं असं फिरता येत नाही। घरं समोर पाण्यात आहेत, घरं सोडून लोकांना बाहेर राहावं लागतं। आम्ही सध्या पाण्यात आहे, आमची घरं पाण्यात आहेत। जनावरांसाठी काय करायचं? तलाठी, सर्कल, गावचं काय प्रशासन जे कोण विचार करणार आहे त्यांनी काय विचार केला का? काहीच विचार केला नाही। दाऱ्यावर एक टाइम जेवण दिलं म्हणजे काय सगळं माणसाचं, जनावरच काय करायचं? हाय ते आमची वैरण पाण्यात आहे। आता घर, शेती, गोठा सगळंच पाण्याखाली गेलं। कुटुंबाबरोबरच जनावरांना कसं जगवायचं असा प्रश्न सोलापुरातल्या शेतकऱ्यांना पडलाय। म्हाडातल्या आजोबांनी गेल्या 80 वर्षात अशी अतिवृष्टी पाहिली नव्हती। किती वर्षात असा कधी पाऊस बघितला? मला वय झाले 80। बर, ही पहिले 2 किलोमीटर पाणी आहे, वस्ती आहे 2 किलोमीटर। बर, आता तुम्हाला घराकडे जायला रस्ता नाही का? ही आपली वस्ती सगळं आहे। बर, पाणी आले का तुमच्या इथे? तर काय झाले? पाणी आले काय? सध्या पाणी प्यायच्या पाण्याची काय अवस्था आहे? मग 15 रुपयाला काय काय? 15 रुपयाला विकत द्यायला लागलेत पाणी? काय नदी किनार फिल्टर बंद पडलं ना, लाईट नाही, पाणी मोटरा गेले। मग आता घरात कोण कोण अडकले? घरात आमच्या अजून कोण नाही गावात। आम्ही म्हातारी नातू इथं असतो। बर, झोपाय बर, घर आमचं लांब आहे गावाच्या बाहेर। पावसानं झोडपलंय, आता सरकार तारेल अशी अपेक्षा आहे। सुनील दिवाणसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर।